आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कल्याणमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. बनावट देशी दारूच्या 48,000 बाटल्या जप्त. कल्याणमधील सुभाष चौक परिसरात कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कल्याणमध्ये आज सकाळच्या सुमारास बनावट देशी दारूच्या 48,000 बाटल्या जप्त केल्यात. एका आयशर ट्रकमध्ये बनावट देशी दारूच्या साठ्याचे वाहतूक सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाच्या कल्याणच्या पथकाने कल्याण सुभाष चौक परिसरात सापळा रचत हा साठा जप्त केला. बनावट देशी दारूची वाहतूक करणाऱ्या साईनाथ रामगिरवार, अमरदीप फुलझेले या दोघांना बेड्या ठोकल्यात. जप्त करण्यात आलेल्या बाटल्यांवर नगर जिल्ह्यातील देशी दारू बनवणाऱ्या एका नामांकित कंपनीचे लेबल लावण्यात आले होते. या दोघांनी दारूचा साठा कुठून आणला व ते कुठे घेऊन जाणार होते याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक करत आहेत. कल्याण मुरबाड रोडवरून येणाऱ्या एका आयशर ट्रकमध्ये बनावट दारूचा साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण विभागाने कल्याण मुरबाड रोड परिसरात सापळा रचला. सुभाष चौक परिसरात एका आयशर ट्रक दिसताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 18 ट्रॅक्टर थांबवला. तपासणी केली असता ट्रॅकमध्ये बनावट देशी दारूचा साठा आढळून आला. त्यात 48,400 बाटल्या ह्या ट्रकमध्ये होत्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तात्काळ ट्रकमधील साईनाथ रामगिरवार, अमरदीप फुलझेले या दोघांना ताब्यात घेतले. बनावट देशी दारूचा साठा देखील जप्त केला. या दारूच्या बाटल्यांवर नगर जिल्ह्यातील एका नामांकित कंपनीचं लेबल लावण्यात आले होते. हा साठा या दोघांनी कुठून आणला व कुठे घेऊन जाणार होते, कुणाला विक्री करणार होते याचा शोध आता राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार कल्याण नाशिक रोडवरती बनावट देशी मद्याच्या जवळजवळ 484 बॉक्सेस एका आयशर टेम्पोसह आम्ही केलेले आहेत. त्यामध्ये 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि 43,14,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या कारवाईमध्ये आरोपींना मान्य न्यायालयामध्ये हजर केले असता 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. बनावट देशी दारूच्या बाबतीमध्ये पहिलीच आपली सर्वोच्च कारवाई आहे आणि सदर बनावटमध्ये गोवा राज्यातून निर्मित होऊन आलेले आहे असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. यापुढे तपास उपनिरीक्षक पोलीस आणि त्यांचा स्थान करत आहे. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.